हॅलो मित्रांनो, कसं आहात तुम्ही सर्व? आनंदित राहालच. मी अनुश्री तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या गेमिंग विथ अनु या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका नवीन रूटवर निघणार आहोत आणि ते आपल्या लहानपणीने. तर हा आहे आजचा आपला रूट. नागपूर, नांदेड आणि पंढरपूर असा आजचा आपला रूट राहणार आहे, म्हणजेच विदर्भातून मध्य महाराष्ट्र. तर ही आपली बस आणि आज ह्याच बसने आपला प्रवास पूर्ण होणार आहे. सो पटापट पॅसेंजरला घेऊन आपण आपल्या प्रवासाला निघूया. तर आजचा आपला प्रवास हा विदर्भातील मध्य महाराष्ट्र असा होणार आहे. पण हो, त्याच्यात एक ट्विस्ट असणार आहे बरे. आपण हा प्रवास खूपच मोठा आहे ना, त्यामुळे या प्रवासाचे 2 भाग करणार आहोत. पार्ट 1 हा फक्त नागपूर ते नांदेडपर्यंत आणि भाग 2 नांदेड ते पंढरपूर असा. आणि मी अगोदर तुमची माहिती पाहिजे, कारण बऱ्याच दिवसांपासून मी एकही ट्रिप केलेली नाही आहे आणि मला माहितीच असेल तुम्ही नाराज असणारच त्यावरून. पण तुम्हाला माझ्या आवाजावरून सुद्धा समजतच असेल की अक्षरशः म्हणजे मला नेमकी व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही, येऊन नाही राहिलेली. एवढा भयानक पद्धतीने माझा घसा बसलेला आहे आणि त्याच कारणास्तव मला व्हिडिओ बनवायला जमले नाही. त्याबद्दल मी पुन्हा तुमची माफी मागतो. आणि सध्या तुम्हाला ते माहितीच असेल की उन्हाळ्याचा ऋतू तर लागलेलाच आहे. तर ह्याच ऋतूचा इथे देखील फरक पडलेला जाणवतोच आहे आपल्याला. जवळपास संध्याकाळचे 6 ते 7 वाजत आलेले आहे. उजेड तरी आहेच, 7 नाही जास्त, पण 6 तरी नक्कीच वाजलेले असते. आणि काही हरकत नाही, हळूहळू आपला प्रवास तर आपण व्यवस्थित पूर्ण करणारच आहोत. आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते, तुम्ही प्रवासाची चिंता करूच नका. तुमचा प्रवास आनंददायी करणं ही तर माझी महत्त्वाची जबाबदारी आहे. हे बघा, इथं पुन्हा मॅप लोडिंग आले, म्हणजे आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल. सायंकाळचं टायमिंग आहे, पण तरी ट्रॅफिक का नाही, मला हा प्रश्न पडलेला आहे आता. आणि हा प्रश्न पडलाच आणि बघितले हळूहळू गाडीसुद्धा दिसायला लागल्या. अक्षरशः म्हणजे आता शहरात आलेलो आहोत वाटतं ना आपण कोणत्या तरी. अरे अरे, काही नाही, वाचली आपली बस थोडक्यात. एवढा अक्षरशः म्हणजे 150 क्रॉस करणारच होती, पण समोरून गाड्या येत होत्या ना, त्यामुळे मला स्पीड कमी करावी लागली. मित्रांनो, प्रवासात मजा तर येत आहे की नाही ते सुद्धा नक्की सांगा बरं मला.
गाडी शेवटी मी 150+ नेलीच आणि काही जास्त काही प्रॉब्लेम तर नाही येऊन राहिला. पुन्हा एकदा मॅप लोडिंग आता बघूया कशा पद्धतीचा मॅप येतो ते. घनदाट जंगलांमधून चाललाय. शेजारीच भला मोठा अजस्र असा डोंगर आहे आणि याच डोंगरांमधून वाट काढत आपली लालपरी एकदम धीमाखात चाललेली आहे. अक्षरशः थोड्याच वेळापूर्वी मी बोलले होते की ट्रॅफिक लागलेली नाही अजून. तो रस्ता कुठे गेला काय माहिती. हा तर चाललेला आहे कोणता तरी उत्तम आपण आता चेक करू. अरे बापरे, रस्ता तर खूपच कॉम्प्लिकेटेड आहे मित्रांनो. कसं जायचं सांगा बरं आता तुम्हीच. असं आपण गेलो तर रस्ते तर व्यवस्थितच आहे. हे बघितले इथून खूप अशी भयानक पद्धतीची वळणे दिसते. जाऊ दे का नाही. हो नेमकं मॅप क्लोज करायचा आणि एक्सेलरेशन द्यायचं. नशीब बस आपली ठोकले गेली नाही. एवढ्या जोरात गाड्या येत्या, समोरून बस येते, ते काय काही घेणं देणं नाही. बघितले
नो ॲक्च्युली मला बोलायला खूपच त्रास होत होता, त्यामुळे मी नंतरून माझी बडबड होती ना ती थांबवली. पण आय होप तुम्ही प्रवास एन्जॉय केलाच असेल. तर आपण स्टेशनमध्ये तर पोचलोच आहोत आणि इथेच आपले प्रवास देखील संपूर्ण कंप्लीट झालेलाच आहे. आजची ट्रिप आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि मी पुन्हा एकदा माफी मागते की माझ्याकडून काही प्रवासात चुकी वगैरे झाली असेल तर त्याबद्दल माफी मागते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, उद्या पुन्हा यायला विसरू नका बरं, कारण उद्या खरी आपली ट्रिप होणार आहे. मेन उद्या आपण पंढरपूरला जाणार आहोत. त्यामुळे बाय बाय.